2 तास ईडी सीबीआय हातात द्या, अमित शहा सुद्धा मातोश्रीवरती येऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांचं आव्हान. शिवसेनेमधली गळती ईडी आणि एसीबीच्या धाकानेच होत असल्याचा पुनरुच्चार. कोकणातल्या पक्षगळतीवरती ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चिंता. शिवसेना भवनावरती 5 वाजता महत्वाची बैठक, तर लवकरच संजय राऊतही जाणार कोकणाच्या दौऱ्यावर. सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपांवरती मनोज जरांगेंची सडकून टीका. सुरेश धस यांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप. खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसं काय, जरांगेंचा हल्लाबोल. परळीमधील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणामधील फरार बबन गीतेच्या संपत्तीवरती टाच येणार. गीतेची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे मागणार परवानगी. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांच्या नंतर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड. ठेवीदारांचे 122 कोटी हडपणाऱ्या हितेश मेहताला दुपारनंतर करणार न्यायालयामध्ये हजर. प्रयागराजला जाऊन कुंभस्नान करण्यासाठी असमर्थ असलेल्यांना नागपूरमध्ये गंगास्नानाची अनुभूती. रेशीम बागेच्या मैदानावरती भाविकांवरती संगमावरून आणलेल्या पाण्याची स्प्रिंकलरमधून फवारणी. नवी दिल्ली स्टेशनवरती चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा बळी. अचानक प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे चेंगराचेंगरी. मृतांमध्ये 3 बालकांसह 10 महिला. बेसुमार जनरल तिकिटांच्या विक्रीमुळे गर्दी वाढल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.